पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. श्रीराम. मंडळी, याही श्लोकामधून समर्थाने आपलं जीवन उन्नत होण्याकरता काही मार्गदर्शन केलेलं आहे. कालच्या श्लोकामध्ये काय करावं हे सांगितलं आहे. त्याच पद्धतीनं आजच्या श्लोकामध्ये काही गोष्टींचा त्याग आपल्याला केला पाहिजे हे सांगितलेलं आहे. कोणत्याही गोष्टीला मंडळी दोन बाजू असतात, ग्राह्य आणि त्याज्य. एखादी गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये काय करावं आणि त्याच्यामध्ये कशाचा त्याग करावा हे दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत. तरच ते आपल्या हातून जे केलं जाणारं कर्म आहे ते व्यवस्थित आणि चांगल्या तऱ्हेनं योग्य अशा प्रकारचं होत असतं. त्याज्य गोष्टी जर कळल्या नाहीत तर मग ग्राह्य गोष्टी समजून पण त्याचा काय उपयोग होत नाही. जसा उजेड आणि अंधार हे जसं आहे, सुख आणि दुःख ह्या जशा दोन बाजू आहेत, काळं आणि पांढरे हे जसं दोन आहेत, तसं त्याज्य आणि ग्राह्य ह्या अशा दोन गोष्टी आहेतच परस्पर विरोधी. तेव्हा काय करावं हे काल सांगितलं. आज कशाचा त्याग करावा ते सांगताना समर्थ असं म्हणतात की मना कोप आरोपणा ते नसावी. आपण 6 विकारांच्या बद्दल मागे 2-3 वेळा बोलून आलेलो आहे. त्यापैकी कोप म्हणजे क्रोध हा विकार अतिशय जीवाला घातकी आहे. कोप हा क्रोध हा विकार एखाद्या स्फोटक पदार्थाप्रमाणे आहे. स्फोटक पदार्थाला जशी ठिणगी थोडी लागायचा अवकाश त्याचा एकदम स्फोट होतो, सगळं जाळून टाकतं क्षणार्धामध्ये, तसा मनुष्याच्या ठिकाणी असणारा क्रोध हा विकार आहे. मनुष्य भले किती ज्ञानी असो, किती सद्वर्तनी असो, त्याच्या अंतःकरणामध्ये क्रोधाचा प्रवेश झाला आणि क्रोधाचा तो आवेग जर त्याच्या ठिकाणी निर्माण झाला तर त्या क्षणाला तो काय करून टाकेल हे सांगता येत नाही. भले मग ते स्वतःचं नुकसान करेल, दुसऱ्याचं नुकसान करेल. क्रोध येतो त्यावेळेला मनामध्ये सतसत विवेक बुद्धी जागृत राहत नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये म्हटलेलं आहे की क्रोध हा विटाळ अशा प्रकारचा मांडला गेला आहे. त्या विटाळाचा त्याग केला पाहिजे असं म्हणतात. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगताना म्हणतात की मना कोप आरोपणा ते न. आरोपणा म्हणजे त्याची स्थापनाच आपल्या हृदयामध्ये होऊ देऊ नये, त्याला तिथून बाजूलाच काढून टाकावं. जशी एखादी वस्तू नको असलेली आपण आडगळीमध्ये टाकून देतो, कधीतरी वापरायची असते ती, तसं त्याला बाजूला टाकून द्यावं. रोजच्या वापरण्याच्या वस्तूमध्ये ते ठेवू नये. आपण रोज आपल्या वापरण्याचे आहेत ते सद्गुण आहेत, ते कायम घासले पुसलेले स्वच्छ असावेत. आणि क्रोधासारखी जी काही आडगळ वस्तू आहे ती नष्टही करून टाकता येत नाही, परंतु ती कुठेतरी ती बाजूला टाकून द्यावी. ती अशा रोज दिसणाऱ्या ठिकाणी ठेवू नये हृदयामध्ये. म्हणून मना कोप आरोपणा ते नसावे म्हणतात महाराज. तुकाराम महाराजांनी सुद्धा या ठिकाणी सांगितले एका अभंगामध्ये की ज्याला क्रोध आला त्याला भलं बुरं काही सुचत नाही, त्याला आपलं परक काही दिसत नाही, त्याला बरं वाईट काही कोणत्याच गोष्टीची विवेक बुद्धी राहत नाही. अग्नी जसा ज्याला स्पर्श करतो ते जाळूनच टाकतो, हे जसा अग्नीचा गुण आहे तसा हा क्रोधाचा गुण आहे. तो कोणाला स्पर्श करेल त्याला नष्टच करून टाकतो. म्हणून क्रोधाला आवरणं फार कठीण आहे. तो निर्माणच होऊ नाही दिला तर मग हा पुढचा सगळा धोका टळतो. म्हणून समर्थ म्हणतात मना कोप आरोपणा ते नसावी. मग असा जर क्रोध आपण जर आवरला किंवा त्याला हृदयामध्ये स्थानापन्न नाही जर केलं तर मग आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी शुद्ध आणि शांत अशा प्रकारची राहते. आणि शांत बुद्धी हे सर्वांग संपन्न अशा प्रकारचं एक लक्षण आहे. क्रोधामुळे किती नुकसान होतं ते अनेक प्रकारांना आपल्याला माहिती आहे. आपला ब्लड प्रेशर वाढतो, आपले हृदयाचे ठोके वाढतात, आपल्याला अटॅक येण्याची शक्यता असते. बरेच गोष्टी क्रोधामुळे आपल्या हानिकारक आहेत. त्याच्या विरुद्ध मन शांत ज्या वेळेला असतं त्यावेळेला मनामध्ये आनंद निर्माण होतो, मनामध्ये प्रफुल्लितपणा निर्माण होतो. मन त्या ठिकाणी एका विशिष्ट चांगल्या चैतन्य वातावरणामध्ये रममान झालेलं असतं. ही क्रोध नसण्याचं लक्षण आहे. म्हणून अशी जी शांत बुद्धी आहे ती शांत बुद्धी मना बुद्धी हे साधू संगी वसावी.
साधू संतांच्या संगतीमध्ये त्या बुद्धीला आणखीन आपण सतत त्या ठिकाणी तिथं वास्तव्य करावं. म्हणजे संत संगतीमध्ये बुद्धी लावावी. संत संगतीमध्ये बुद्धी लावल्याचे परिणाम काय होतात? एक तर बुद्धीला एक दिशा चांगली प्राप्त होते, बुद्धी चांगला विचार करायला लागते आणि स्वतःचं आणि दुसऱ्याचं कल्याण कशामध्ये आहे त्याचा विचार करून एक उन्नत जीवनाकडे बुद्धी आपली वाटचाल करते. कारण बैसता संतांची संगती म्हटलेलं आहे. संतांच्या संगतीमध्ये जर आपण बसलो, त्यांचे विचार जर आपल्या बुद्धीमध्ये आपण जर रुजवले, तर त्या ठिकाणी सगळं ज्या ठिकाणी जगामध्ये सुंदर आणि जे चांगलं आहे ते संत संगतीमध्ये घडत असतं. म्हणून मनाबुद्धी हे साधू संगी वसावी. समर्थ पुढे सांगतात की मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी. नष्ट आणि चांडाळ असणाऱ्याचा जो संघ आहे तो त्याचा त्याग कर म्हणतात समर्थ. चांडाळ कशाला म्हटलेला आहे? तर पूर्वीच्या काळामध्ये जातीवाचक हा शब्द होता चांडाळ हा. म्हणजे स्मशानाची देखभाल करणारा, स्मशानामधली काम करणारा जो मनुष्य आहे त्याला पूर्वी चांडाळ असं म्हटलं जायचं. जातीवाचक अर्थानं तो शब्द होता. जसं की हरिश्चंद्र राजा ज्या वेळेला आपत्तीमध्ये होता त्यावेळेला त्याला ते चांडाळाचं कर्म करावं लागलं. काशीच्या हरिश्चंद्र घाटावरती स्मशानामध्ये तो चांडाळाचं कर्म म्हणजे अतिशय निंद्य आणि पूर्वीच्या काळामध्ये त्याला अस्पृश्य मानलं जायचं. त्याचा स्पर्श सुद्धा कोण करून घ्यायचे नाही. अशा प्रकारचा तो एक निंदनीय भाग पूर्वी समजला जायचा. तो त्या काळातला जातीवाचक शब्द होता. पण आताच्या काळामध्ये आपण त्या शब्दाचा अर्थ वेगळा घेऊ शकतो मंडळी. चांडाळ या शब्दाचा अर्थ त्याग, त्यागनीय, त्याग करण्याला योग्य, की जो ज्याचा स्वीकार केला असता किंवा ज्याच्या सहवासात गेला असता आपणही त्याच्यासारखेच खराब होऊन जातो, अशा प्रकारच्या लोकांचा संघ म्हणजे चांडाळाचा संघ. उदाहरणार्थ व्यसनी माणसाचा संघ, उदाहरणार्थ व्यभिचारी माणसाचा संघ, उदाहरणार्थ दुराचारी माणसाचा संघ हाच खऱ्या अर्थानं चांडाळाचा संघ आहे. भले तो जातीनं किती श्रेष्ठ असू द्या, पण त्याचं आचरण जर नष्ट दर्जाचं असेल, निकृष्ट दर्जाचं असेल, तर त्याला चांडाळच म्हटलं पाहिजे. आणि त्याच्या संगतीमध्ये जो जातो त्याच्या पद्धतीनं त्याच्याही मनामध्ये तसा भाव निर्माण होत असतो. आपल्याकडे म्हण आहे की ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नसला तरी गुण लागला म्हणतो आपण. तसं चांडाळाच्या संगतीमध्ये बसल्यानंतर तशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येतात आणि तोही निकृष्ट दर्जाचं काम करायला सुरुवात करतो. महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितले, चोराचे संगती तैसी होय बुद्धी, देखोन या चिंदी मन धावे. चोराच्या संगतीमध्ये जर जाऊन आपण बसलो, आपण किती जरी चोरी करायची नाही म्हटलं तरी संगतीच्या गुणाचा परिणाम म्हणून कुठंतरी काहीतरी पडलेलं निदान उचलून खिशात तरी घालणार, चोरी जरी नाही केली तरी. म्हणजे एका अर्थानं चोरीच आहे ती. म्हणून अशा प्रकारचा जो संघ आहे तो टाळला पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे. महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटले, संघ न करावा दुर्जनांचा, करी संतांचा सायासे. सत्संग एवढ्या करता करावा की चांगले विचार, चांगले आचार, चांगल्या प्रकारची असणारी जीवनशैली ही आपल्याला सत्संगतीमध्ये मिळते. एवढ्या करता मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी. आणि म्हणून या सगळ्याचा जर आपण त्याग केला तर आपल्याला मोक्षाकडे जाण्याकरता काही अवघड नाही आहे. मोक्षाचा मार्गच अवघड नाही, बिलकुल सोपा मार्ग आहे. म्हणून मना होई रे मोक्ष भागी विभागी म्हणतात समर्थ. त्या मोक्षाच्या भाग्य जे आहे त्या भाग्याचा तो विभागी बन म्हणतात. म्हणजे त्याचा भागीदार बन, त्याचा वाटेकरी बन. मोक्षाच्या भाग्याचा तू वाटेकरी होऊ शकतोस. अशा प्रकारचं जर आचरण ठेवलं, अशा नको असणाऱ्या गोष्टीचा त्याग केला, ग्राह्य असणाऱ्या गोष्टीचा स्वीकार केला, तर त्या ठिकाणी मोक्ष सुखाचा वाटेकरी आपण होऊ शकतो. अशा प्रकारचा समर्थाने या श्लोकामध्ये तुम्हाला आणि मला मंडळी बोध केलेला आहे. तेव्हा हा बोध आचरणामध्ये आणून आपणही मोक्षाचे अधिकारी होण्याचा प्रयत्न जरूर करूया. अशा प्रकारचं असणारं या श्लोकाचं चिंतन. म्हणजे आपल्याला चिंतन बरं वाटलं का ते जरूर कळवा. आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.